मित्रो नमस्कार. आपली वाडी आपली झाडी आपले पाणी या यूट्यूब चॅनलच्या नवीन एपिसोडमध्ये मी लक्ष्मण हांडाळ आपलं सरचे स्वागत करतो. मित्रो पहा, मी आता अतिशय निसर्गरम्य अशा एका ठिकाणी आलेलो आहे. ते ठिकाण आहे तळ्याच्या भिंतीवरलं. आणि मित्रो पहा, तुम्ही या ठिकाणी तुम्हाला मी काही पक्षी दाखवतो. पहा, काही झाडाच्या याच्यात सान्निध्यात पक्षी बसलेला आहे. पहा, आता तो तुम्हाला किंवा मला दिसतो का नाही माहीत नाही, परंतु पहा असे तिसे पशुपक्षी, सुंदर असा पशुपक्षी बस तेव्हा उडतात. सुंदर असा पहा, ते जे कोक्या म्हणतो आपण, ते कोक्यांचा आवाज चालू इथं. आणि अतिशय निसर्गरम्य असं वातावरण आहे मित्रो. आणि संध्याकाळ होण्याची वेळ झालेली आहे. आणि अतिशय सुंदर असं तळ्याच्या भिंतीवर हे झाडं आहेत मित्रो. आणि अतिशय सुंदर आणि अतिशय नाही, परंतु वेगवेगळ्या प्रकारचे अनेक पक्षी या ठिकाणी वास्तव्यास आहेत मित्रो. आणि ज्या ठिकाणी जंगल गर्द झाडी त्या ठिकाणी मित्रो पक्ष्यांचं वास्तव्य असतं. आणि अनेक ठिकाणून फिरून पक्षी आपला दिवसभराचा उदरनिर्वाह करून आपल्या नियोजित ठिकाणी येत असतात मित्रो. आणि ते अतिशय सुंदर असतं त्यांचं ठिकाणी वास्तव्य असतं. पहा, पक्षी सगळे झाडातच राहतात. शक्यतो 80 ते 90% पक्षी मित्रो झाडात आपली घरटी करून राहतात. झाडात त्यांची पिल्लं असतं. आणि अनेक झाडात ते अनेक प्रकारचे फळं खाऊन, अनेक प्रकारचे फुलं खाऊन आपला उदरनिर्वाह करतात. आणि ते खाऊन आल्यानंतर ते आपले राहत्या ठिकाणी म्हणा किंवा जंगलात वनात ते वास्तव्य असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी खाऊन आलेलं वेगवेगळे फळं, फुलांचे बिया ह्या त्यांच्या विष्ठेतून जंगलात पडतात. आणि त्याच्यातून मित्र अनेक प्रकारची वनसंपदा तयार होती. त्याच्यातून आपण जर काही प्रमाणात जरी झाडं लावले तर भविष्यात त्या झाडापासून पशुपक्ष्याच्या वास्तव्यातून मित्र मोठी वनसंपदा तयार होईल. त्यासाठी मित्र आपण प्रथम झाडं लावायचं आपण मित्र नियोजन करा. आपल्या भागात झाडं लावण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करा मित्र. जास्तीत जास्त झाडं वाढवा, झाडं लावा, झाडं जागवा. आता हेच मित्र ही मंजुनी झाली, परंतु झाडे लावा आणि झाडे वाढवा म्हणजे दोन गोष्टीने त्यांची संख्या वाढवा आणि त्यांचं संगोपन करून वाढवा. आणि वेगवेगळ्या प्रकारचे झाडं तयार करा मित्र. आपल्याला आपोआप त्याचा आदिवास मिळेल. या उन्हाळ्यात आपण सर्वांनी पाहिलं मित्र, आपल्याला सर्वांना पाण्याचं दुर्भिक्ष असताना सुद्धा घरामध्ये राहायसाठी कूलरचा आधार घ्यावा लागला. पहा ते होला कसा गुगतोय. अतिशय सुंदर असा आवाज होल्याचा. आणि त्यांचे आवाजसुद्धा इतके सुंदर असतात, त्या आवाजाने आपण मोहून जातो मित्र. तर सांगत होतो मी तुम्हाला की यावर्षी उन्हाळ्यात आपल्याला सर्वांना कूलरशिवाय राहता नाही आलं. त्याकरता मित्र खेड्यात आपले सर्वांची घरं जवळपास 80% मोकळ्या परिसरात असतात. आणि आपण त्याच्याकरता घराच्या आजूबाजूने झाडं लावा. घराच्या आपल्या दैनंदिन वापरातलं जे पाणी वायाला जातं, वापरलेलं पाण्यात ते झाडं लावा. आणि चारही बाजूला झाडं लावा मित्र. सूर्य कोणत्याही दिशेला आला तर आपल्या घरावर सावली त्याची मिळेल. आणि आपल्याला जो उष्णतेचा त्रास आहे तो नक्की कमी होऊन त्याचा आपल्या पर्यावरणाला उपयोग होऊन आपल्या घराची, आपल्या गावाची सुंदरता, शोभा वाढून आणि आपल्याला त्यापासून मिळणारा आपल्याला ऑक्सिजनसुद्धा भरपूर प्रमाणात मिळेल मित्र. म्हणजे झाडे आपल्याला फायदा देणारच आहे. आणि काही फळाची झाडं लावली तर त्याच्यापासून मिळणारे फळंसुद्धा आपल्याला मिळतील मित्र. मी आत्ता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला म्हणत होतो ते कोक्यांचा आवाज तुम्ही ऐकला पुन्हा एकदा मित्र. निसर्गात असे वेगवेगळे पक्ष्यांचे सुंदर असे आवाज ऐकायला मिळतात. हे आपल्याला कुठल्याही शहरात मिळणार नाहीत किंवा आपल्या घरात मिळणार नाही मित्र. हे फक्त निसर्गात, रानात
तिथंच मिळणार ज्या ठिकाणी झाडं आहेत त्या ठिकाणी, कारण ते पक्षी थांबल्यानंतरच त्यांचा थवा असतो. पाहतो आवाज येतो, ते थवेने राहतात आणि मग त्यांचा ते आवाज चालू होतो. कसा सुंदर असा आवाज चालू आहे मित्र. पहा मित्र, सुंदर असं छोटंसं गुलाबाचं शेत आहे आणि गुलाबाचे झाडं पहा, मोठं शेत तयार केलेलं आहे. हे पहा, हे गुलाबाचे झाडं आहेत या ठिकाणी. पहा, सुंदर असे गुलाबाचे झाडं आहे, मस्त अगदी. पहा किती आवाज येतो ते, पहा सुंदर. आणि मी तुम्हाला का सांगतो मित्र, आपल्याला तुम्हालाही निसर्गाची आवड व्हावी आणि तुमची एक स्वतःची भावना निर्माण व्हावी का आपण बी काहीतरी करू. आणि आपण बी पहा तो आवाज, पहा त्यांना काही कोणी सांगतं का म्हणायला, परंतु पहा ते निसर्गात कसं आपल्याला तरी माणसाला गाणे म्हणायला सांगावं लागतं किंवा काही वेगवेगळे आवाज काढायला सांगावं लागते, तर त्यांचे आवाज सारखे चालू असतात मित्र. आणि पहा मित्र, ते त्यांचा उदरनिर्वाह स्वतः करतात. पशु पक्षी निसर्गातले जंगलातले ते कधी कोणाकडे तक्रार करीत नाहीत, आम्हाला हे नाही मिळालं, आम्हाला ते नाही मिळालं, आम्हाला खायला नव्हतं, आम्हाला प्यायला नव्हतं. मित्र, ते स्वतःच निसर्गात झगडून आपापले खाण्याचे राहण्याचे सगळी व्यवस्था करतात आणि ते खातात. त्यांचं कधी कुठल्या गोष्टीत संप नाही, त्यांचा मोर्चा नाही मित्र. हे सगळं मानवी जीवन असं मानवासाठीच आहे. उलटं ते मानवासाठी जगतात, झगडतात. त्यांच्या उडण्याने आपली जी शेती असते, पिकं असतात, फळबागेची झाडं असतात, त्याचं परागीकरण करतात मित्र, आणि त्याच्यातून फलधारणा होते. एवढं ते परागीकरणाचं काम पशुपक्षी करतात मित्र. तरी आपण या निसर्गाबद्दल किंवा जंगलातल्या बाबीसाठी मित्र आपण असंवेदनशील वागतो नेहमी. झाडं तोडणं किंवा झाडं जंगलं जाळणं असे कामं आपण करतो. आपल्याला ते समजतं आहे का त्याचे नुकसान होत आहे, हानी होत आहे, त्याच्यात पशुपक्षी तडफडून मारतात, परंतु तरी मित्र आपण त्याकडे दुर्लक्ष करून आपण त्या गोष्टी करतच असतो. परंतु ते नाही करायला पाहिजे आणि आपण निसर्ग संपदा वाचवायला पाहिजे मित्र. पहा मित्र, या ठिकाणी एक वन खात्याचं अतिशय घनदाट असं जंगल आहे आणि ती जंगल मित्र मी तुम्हाला आता दाखवतो. अनेक झाडं, अनेक या ठिकाणी ते जंगलात मोर पण असतात मित्र. त्यांचा आवाज येतो रोज, परंतु आज आवाज येत नाही. पण तुम्हाला मी निश्चित त्यांचा आवाज पण ऐकवीन मित्र. अतिशय सुंदर असं ते घनदाट जंगल आहे मोठं. आणि सायंकाळची प्रभा आकाशाची आणि सुंदर असं ते वातावरण आहे. ते मध्ये मोठं सिंधीचं झाड दिसतं मध्यभागी आणि अनेक प्रकारचे झाडं, अनेक प्रकारचे झाडं आहेत मित्र. आणि मोठं असं जंगल आहे, ते वन खात्याचं राखीव जंगल आहे. आणि त्या जंगलात मोठ्या प्रमाणात मित्र मोर आहेत. आणि दररोज अगदी नियमाने मी लांबून त्या मोरांचा आवाज ऐकतो. पण आज मित्र खास तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते जंगल दाखवण्यासाठी इकडं आलो होतो आणि मोराचा आवाज, परंतु मोराचा आवाज काय आज आपल्याला ऐकायला भेटला नाही मित्र. परंतु त्याच्यासाठी मी आलो होतो आज खास मोराच्या आवाजासाठी. परंतु मोराचा आवाज काय आपल्याला आज टिटव्याचा आवाज येतोय. पहा मित्र, या ठिकाणी ते जंगल तुम्हाला दिसतंय बऱ्याच अंतरावर. मी आता थोड्या 1 मिनिटातच त्याच्याजवळ जातो आणि तुम्हाला अजून ते सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्र. का दाखवतो मी,
तर मी तुम्हाला पहिलंच सांगितलं, तुम्हाला काहीतरी त्याच्यातून प्रोत्साहन मिळावं, तुम्हाला हेवा निर्माण व्हावा आणि तुम्ही त्या हेव्यातून तुम्ही सुद्धा काहीतरी झाडाच्या प्रती, जंगलाच्या प्रती, निसर्गाच्या प्रती, पाण्याच्या प्रती तुमची भावना तयार होऊन तुम्ही सुद्धा स्वतः तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही ते काम करावं, याचा मागचा हेतू तेवढाच आहे. आणि त्याच्यात आपण भर टाकून आपण हे एक चळवळ तयार करून आपण जास्तीत जास्त त्या कामात सहकार्य करावं आणि इतरांनाही आपण जागृत करून मित्र ते काम करावं असं मला वाटतं. आणि म्हणूनच मी ते तुम्हाला सांगतो मित्र. तर माझं दुसरं याच्यामागे तुम्हाला सांगितलं मी पूर्वीच, मला फार पूर्वीपासून ह्या गोष्टीचा छंद आहे आणि माझा छंद जोपासण्यासाठी मी ह्या गोष्टी करत आहे मित्र. आणि ते छंद जोपासता एक चळवळ निर्माण व्हावी. मी माझ्या गावी असलेल्या जंगलात मी झाडं माझं लावणं चालू केलं. मी उद्याही लावणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. आणि ती चळवळ तयार व्हावी. आणि त्या मी यापूर्वी 2 वेळा लावल्यामुळं आमच्याच गावातील मित्र, दुसरं तो काय म्हातारा मित्रमंडळ यांनी देखील याचा त्यांच्यासुद्धा मनात हेवा निर्माण झाला की आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यांनीसुद्धा मित्र ते झाडं लावायचं उद्याचं नियोजन केलं आहे. आणि आमचं जे जनता महाविद्यालय त्यांच्या मदतीतून किंवा त्यांच्या सहकार्याने ते पहा मोर दिसतोय फार लांबवर. मोर गेला मित्र, मोर तुम्हाला दिसतो मोर मित्र. फार असा मोर गेला, परंतु कॅमेरात आला नसेल मित्र. अगदी माझा जो उद्देश होता तुम्हाला मोर दाखवायचा, मी अगदी आज मोराजवळ पोहोचलो. परंतु मोर अतिशय भित्रा प्राणी असतो आणि तो भिवून लगेच मित्र या ठिकाणाहून जंगलात गेलेलं आहे. हे सगळे जंगलातले झाडं आहेत मित्र या ठिकाणी. आणि बाजूला अनेक लोकांच्या जमिनी आहेत, परंतु ते शासनाचं जंगल असल्यामुळं मोठ्या प्रमाणात झाडं आहेत. मी अजूनसुद्धा पुढं जाऊन तुम्हाला ते दाखवतो. परंतु मोराचं दुर्मिळ दर्शन अगदी थोड्या क्षणात मित्र आपण मुकलो त्यासाठी, कारण तो झाडात आणि गवतात होता, तो दिसला नाही आणि आपल्या लक्षात आलं नाही. म्हणून तो मित्र नाही तर नक्कीच पाहायला मिळाला असता. आणि मित्र तुम्हाला कधीतरी मी ठरवलेलं आहे, तुम्हाला मोराचं मी दर्शन दाखवेल. अतिशय अडचण आहे इथं जाण्याला मित्र, पण तरी मी आता चाललो आहे अडचणीतून. गवत आणि खूप अडचणीच्या ठिकाणी. आणि ही एक या ठिकाणी नाला आहे, नाला. आणि नाल्याच्या पलीकडे बरोबर हे जंगल आहे. नाल्याच्या बांधावरच ते जंगल आहे मित्र. आणि हे या ठिकाणी पहा, त्या फॉरेस्ट खात्याचं वॉचमनसाठी ते जे चौकी असते ती चौकी आहे मित्र. सुरक्षा आरक्षकाचे किंवा जे गार्ड म्हणतात फॉरेस्ट गार्ड, त्यांची चौकी आहे. अतिशय सुंदर मोर असतात मित्र. रोज खूप त्यांचा सुंदर आवाज येतो, परंतु आपलं दुर्दैव आज आवाज नाही मोरांचा. आपण इथपर्यंत आलो. तर मी तुम्हाला सांगत होतो आमच्यात तो काही माता मित्रमंडळाकडून सुद्धा उद्या एक ते वृक्षारोपण होणार आहे. पहा मित्र या ठिकाणी पाणी आहे, चर आहे. तुम्हाला दाखवतो मी पाणी. पहा पाऊस झालेल्यामुळं या चरात अगदी पाणी, हे झाडं, सगळं तुम्हाला सुंदर असं दृश्य या जंगलातलं मी तुम्हाला दाखवतो. पहा हे लिंबाची झाडं आणि अनेक प्रकारचे झाडं आहे मित्र या ठिकाणी. पहा ते पशुपक्ष्याचे आवाज, सुंदर असे आवाज देत आहेत पक्षी.
आता पुन्हा एकदा मित्र या ठिकाणून तो मोर उडाला. मी आलो होतो त्याच्या अगदी जवळ, परंतु पायाच्या आवाजाने तो भीतीपोटी उडाला मित्र इथून. पाहतो मित्र, माझ्या बाजूला मी अशा घनदाट अशा अरण्यात आलेलो आहे. त्यांना अतिशय सुंदर असं ते ठिकाण आहे मित्र. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझ्या सगळं पाठीमागं मला पहा हे झाडं, ते मोठं शिंदीचं झाडं दिसतं. अनेक प्रकारचे झाडं पहा. इथं बंधारा तयार केलेलं आहे आणि त्या बंधाऱ्याचं पाणी मित्र पशु पक्ष्यांना आणि जंगलात राहणाऱ्या सर्व सजीवांना ते पाणी मिळतं आहे मित्र. आणि बघा पाऊस थोडा झालेला आहे या परिसरात, तरी पहा मित्र, पहा हे बंधाऱ्याचं पाणी आणि बंधारा. आणि त्याच्यासाठी मित्र आपल्याला पाणी अडवणं, पाणी वाढवणं याची गरज आहे. जोपर्यंत आपण जमिनीच्या पोटात भरपूर प्रमाणात पाण्याचा स्टोअर म्हणतो, स्टॉक किंवा साठा करीत नाहीत, तोपर्यंत आपल्याला मिळणार नाही मित्र. आपण जेव्हा पावसाळ्यात या पाण्याचा साठा करू, ते पुढं आपल्याला पाणी टंचाई ज्यावेळी पावसाळ्याचा ऋतू संपून जातो त्यावेळी मित्र आपल्याला हे पाणी मिळतं. आणि त्यासाठी आपण आता पावसाळ्याचा काळ चालू आहे, तर पाण्यासाठी हे मित्र तुम्ही आपल्या आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार ज्या ठिकाणी नाले बंधारे करण्यासारखी जागा असेल त्या ठिकाणी करावं मित्र. श्रमदानातून करा, लोकसहभागातून करा, सर्वजण करा. आपण स्वातंत्र्य झाल्यापासून मित्र, भारत स्वतंत्र झाल्यापासून अनेक वर्ष होऊन गेले. त्यामध्ये आपल्या अनेक पिढ्या गेलेल्या आहेत मित्र. साधारण 1947पासून आज 20 सालापर्यंत, 20-24 सालापर्यंत अनेक पिढ्या गेल्या मित्र. आपल्या 5-10 पिढ्या गेल्या, परंतु त्या गोष्टी आपण आपल्या जीवनासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा किंवा परिपूर्ण गरजा अद्याप आपल्या झालेल्या नाही. आणि मित्र आता त्यावेळी जुने लोकांचे ज्या स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशात खूप अडचणी होत्या, नंतरच्या काळात त्या अडचणी एक अडचणी सुटत आल्या आणि आपला सुधारणेचा काळ. परंतु त्यामध्ये आता आपण आता एक नवीन युग चालू झालेलं आहे मित्र आणि मोठं परिवर्तन झालेलं आहे. पण त्यात देखील आपण हातभार लावून जास्तीत जास्त ग्रामीण भागात ज्या अडचणी आता ते अद्याप कमी झालेलं नाही. त्या शेतीची पाहिजे तशी मित्र सुधारणा झालेली नाही. बऱ्याचशा शेतकऱ्यांना जिरायत शेतीत काम करावं लागतं, त्यांना पाणी उपलब्ध होत नाही. आणि मोठा खेड्यातला डोंगर दऱ्याचा आपला परिसर असून त्या ठिकाणचं पाणी पडून मित्र ते वाहून जातं. परंतु ते पाणी न साठवल्यामुळं आणि पाणी मिळत नसल्यामुळं शेतीची पाहिजे तशी प्रगती करता येत नाही. ज्या भागात धरणं आहे, पाटा आहेत पाण्याचे, त्या भागातले शेतकरी अतिशय सधन झाले मित्र. परंतु इतर ठिकाणच्या शेतकऱ्याबाबत मात्र अद्याप ही आपली सगळी उदासीनता आहे. त्याच्यामुळं त्यांचं राहणीमान आणि त्यांच्या गरजासुद्धा पूर्ण होत नाही. अनेक त्यातून शेतकरी आत्महत्या करतात आणि त्यांचे मुलाबाळांचे शिक्षण नीटनाटके होत नाहीत आणि त्यांच्या ते गरजा पूर्ण होत नसल्यामुळं तो नियमित तणावात असतो. परंतु जर मित्र शेतकऱ्याला तणावमुक्त व्हायचं असेल, आपल्यालाही त्या तणावातून कमी व्हायचं असेल, तर हे काही काळ द्या तुमचा, सगळं नाही, काही वेळ तुम्ही या गोष्टीसाठी द्या मित्र. निश्चित तुमचं त्याच्यात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एक त्याच्यासाठी चळवळीची गरज असते मित्र. आणि ते आपण स्वतःपासून जर सुरुवात केली तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. भविष्यात आपल्याला ह्या गोष्टी सर्व तणावमुक्त होण्यासाठी या गोष्टी करा मित्र. ज्यावेळी तुम्हाला पाणी तुमच्या शेतीसाठी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे शेती करू शकता मित्र. कायमस्वरूपी हे प्रश्न निर्माण असतात आपल्या मनात, पाणी नाही, हे केलं तर पाणी कमी पडेल, ते केलं तर पाणी नाही. परंतु ज्यावेळी तुमचा मुबलक पाणी साठा होईल जमिनीच्या पोटात, त्यावेळी तुम्हाला पिकाला शेतीसाठी मित्र ते पाणी उपलब्ध हो आणि ते उपलब्ध करून घ्यायचं आपल्या हातात आहे. परंतु ते मित्र तुम्ही करा, ह्या चळवळीतून तयार करा. आपल्या भौगोलिक क्षेत्रात ह्या गोष्टी सहज करणं शक्य आहे. हे पहा तुम्हाला मी दाखवतो. इथं कसं अगदी मस्त ते पाण्याचा बंधारा आहे. ह्या भागात पाणी दिसतं पहा तुम्हाला मित्र.
आणि त्याच्यामुळं इथं अतिशय हे आजूबाजूला पहा ह्या परिसरात शेतकऱ्याची पिकंसुद्धा चांगली असतात. पहा तुम्हाला सांगतो दूरवर तुम्हाला दिसतील शेतकऱ्यांनी अतिशय सुंदर असे नारळाचे झाडं आपल्या परिसरात लावले आणि पहा ते नारळाच्या झाडामुळं शेतीला सुद्धा कशी मित्र शोभा वाढते आणि शेतीत सुद्धा सुंदरता वाढते. मित्र तिथं काही अंतरावर तुम्हाला मी दाखवतो अजूनसुद्धा खूप मोठे नारळाचे झाडं आणि त्या नारळाच्या झाडाजवळ टुमदार असे बंगले घर आहे. पहा त्या झाडामुळं तर घरसुद्धा कसं शोभून दिसतं मित्र, सुंदर दिसतं. त्याच्यासाठी खरं झाडाची आवश्यकता आहे आणि आपण कुठंतरी कोकणात आपण गोव्यात असल्यासारखं हे झाडं आपल्याला भासवतात. तर आपण मित्र हे जर तयार केलं तर कोकण गोवा हे आपल्याला आपल्या गावातच मित्र दिसून येईल. आपल्याला कुठेही पैसे खर्चून वेळ खर्चून जायची गरज नाही. आपण त्याच्यासाठी आपल्या परिसरात आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार हे आपण सर्व करू शकतो. आपापल्या खेडेगावात अनेक ठिकाणी डोंगर माळरान आणि दऱ्या आहेत. अशा दऱ्याच्या ठिकाणी सुद्धा मित्र वृक्षारोपण करा तुम्ही. त्या ठिकाणी आज आपल्याला पाऊस सुरू झाला का आपण लोणावळ्याला जातो, कुठं अनेक निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा आपला प्रयत्न असतो, तिथलं निसर्ग पाहायचं असतं. परंतु आपण सुद्धा आपल्या भागात उलट लोक पर्यटनासाठी आले पाहिजे असं मित्र आपल्या परिसरातला निसर्ग तुम्ही तयार करा आणि पर्यटन केंद्र बनवा मित्र. ते ऑटोमॅटिक 1-2-4 वर्षाचा जर काळ गेला तुम्ही आता जर त्याचे झाडं लावायला सुरू केलं आणि तुम्हाला मित्र तो आपलं गाव स्वतःचं पर्यटन केंद्र झाल्याचं तुम्हाला दिसून येईल जर तुम्ही तुमचा निसर्ग तयार केला. तर शहरातल्या लोकांना आजकाल त्याची फार गरज आहे मित्र. त्यांना शहरातल्या दगदगीतून आणि प्रदूषणमुक्त हवेसाठी ह्या लोकांना बाहेर जावं लागतं. तर पहा मित्र त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा जर आपल्या परिसरात असं काही केंद्र तयार केले तर त्या ठिकाणी सुद्धा माणसं येतील आणि त्याचा उपभोग घेतील. का त्याची गरज पडते तर आज शहरात होणारं प्रदूषण, मोठमोठे महामार्ग, मोठमोठ्या कंपन्या आणि वाहनातून निघणारं धूर याचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आणि हवेत गरम वातावरण तयार होतं. परंतु तितक्या प्रमाणात ऑक्सिजन तयार होत नाही आणि आपल्याला कोरोनाच्या कालावधीमध्ये मित्र अनेक आपल्या नातेवाईकांना आपल्याला ऑक्सिजन कमी पडला. ऑक्सिजनचे कृत्रिम ऑक्सिजन कंपनीत ऑक्सिजन तयार करून आपल्याला त्याचे सिलेंडर घेऊन आपल्याला ते माणसं जगवावं लागली. परंतु त्याचं कारण मित्र आपणच आहेत. आपण झाडाची संख्या, निसर्गाची संख्या आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणून हे प्रश्न निर्माण होतात मित्र. तर या ठिकाणी मित्र मी व्हिडिओ थांबवतो. व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण शेअर करा, लाईक करा मित्र. आणि याच्यातून तुम्ही सुद्धा मित्र काहीतरी तुम्ही स्वतः त्याचं मनावर घ्या आणि काहीतरी फुल नाही फुलाची पाकळ्या आपण जसं म्हणतो तसं काहीतरी सुरुवात करावं मित्र. आणि निश्चित याच्यात आपण परिवर्तन घडून आणू आणि त्याला मित्र आपली सगळ्याची साथ आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून ते परिवर्तन करायचं आणि ते आपल्यासाठी करायचं मित्र. इतर देशाच्या तुलनेत आपण किती निसर्गाप्रती जागरूक आहोत हे आपल्यालाच माहिती आहे. ठीक आहे मित्र, नमस्कार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपली वाडी, आपली झाडी, आपले पाणी या अनुषंगानं सध्याच्या युगातलं समाज माध्यमांचं भान लक्षात घेऊन याच नावानं एक YouTube चॅनल काढून फेसबुक पेज तयार करून यावरून ते आपल्या पोस्ट टाकणार.